गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू द 10th पेज ऑफ कंटिन्यूशन डायरी. माझ्यासाठी चहा आणि डुगूचे जे मखाणे आहे ते मी सोबतच रोस्ट करत होते आणि मखाना पावडर त्याचं संपलं होतं तर मला बनवायचं होतं, कारण स्मूदी वगैरे काही बनवायची असेल तर त्यात मी टाकते, जेणेकरून कन्सिस्टन्सी छान बनते. मग त्यासाठी बदाम शेक बनवला आणि त्याला खाऊ घातला. मी प्रत्येक 2 दिवसा किंवा 3 दिवसाच्या गॅपमध्ये त्याला बदाम शेक देते आणि तो आवडीने खातो सुद्धा. 2-3 दिवस झाले मला पण 2 गोष्टी खायची खूप क्रेविंग होत होती, तर मी म्हटलं आज डुगूच्या पप्पांना मी बोलते की मला बाहेर घेऊन चला. सो आम्ही गेलो VIP टी पॉईंटवरती. मला खायचं होतं हॉट ब्राउनी आणि मोमोज. हॉट ब्राउनी आम्ही युजली दुसऱ्या कॅफेमध्ये खातो, पण इथे आम्ही ट्राय करायला गेलो, बट ते बिलकुलही छान नव्हती. आम्हाला बिलकुल नाही आवडली. ते जे चॉकलेट सिरप होतं त्यांनी खूप लिमिटेड दिलं होतं आणि 2-3 बाईट खाल्ल्यानंतर ते संपून गेलं. तर ब्राउनी खायची मजाच नाही राहिली आणि मग आम्ही वळालो आमच्या दुसऱ्या डिशकडे, जी की आहे मोमोज. तो तिथे आम्ही कुठे ट्राय करायचं हे नाही बघितलं, जिथे आम्ही नेहमी खातो, जिथले आम्हाला आवडते तिथेच आम्ही गेलो. मग आमचे मोमोज आले, चिकन मोमोज छान, आणि ते एन्जॉय केले. सो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब